समर्थ श्रीराम. दशक 2, समास 10. पढत मूर्ख लक्षण. माणसाच्या ठिकाणी 2 बुद्धी असतात, आत्मबुद्धी आणि देहबुद्धी. विरक्त पुरुषामध्ये आत्मबुद्धीचा जोर असतो आणि प्रापंचिक माणसामध्ये देहबुद्धीचा जोर असतो. प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये काय असतं बरं? तर त्याच्या जीवनामध्ये सतत अंतर्गत द्वंद्व सुरू असतो, विरोध निर्माण होत असतात. म्हणजे कसं? तर वंद्य काय आहे, चांगलं काय आहे हे माहीत असून सुद्धा तो निंद्य स्वीकारतो. सद्गुणाची जाणीव असून सुद्धा दुर्गुण अंगीकारतो. सदाचार माहीत असून सुद्धा तो भ्रष्टाचार करतो. उत्तम गुण सोडून हीन गुण पत्करतो. जे चांगलं आहे माहीत असूनही बरे वागत नाही, ते कसे असतात? समर्थ त्याला पढत मूर्ख म्हणतात. मग आता पढत मूर्खांची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहे, ती पाहूया. काय बरं ती लक्षणं? ब्रह्मज्ञानी झाल्यावर वाटेल तसा वागतो, तो पढत मूर्ख. ज्ञानी आहे पण दुसऱ्याचे दोष पाहतो आणि त्यातच चातुर्य समजतो, तो पढत मूर्ख. चांगलं सांगायला गेलं ते काही आवडत नाही, त्यामुळे तो उद्धटपणाने बोलतो, तो पढत मूर्ख. स्वतःमध्ये दोष आहेत पण दुसऱ्याचे दोष दाखवतो, तो पढत मूर्ख. स्त्रियांच्या संगतीत रमतो, तो पढत मूर्ख. निंद्य वस्तूंचं सेवन करतो. बघा ना, पाकिटावर लिहिलेलं असतं या अतिशय घातक गोष्टी आहेत, तरी त्यांचं सेवन करतो, तो पढत मूर्ख. शिक्षित असून भगवंताला मानत नाही, तो पढत मूर्ख. बोलतो एक, करतो भलतेच, तो पढत मूर्ख. पवित्र कुळामध्ये जन्म येऊन सुद्धा भ्रष्टपणे वागतो, तो पढत मूर्ख. परमार्थाबद्दल अनादर, प्रपंचाबद्दल आदर असं काही ठेवतो, तो पढत मूर्ख. चांगल्या उपदेशाचं श्रवण करून सुद्धा तसं आचरण करत नाही, तो पढत मूर्ख. ऐश्वर्याच्या घमंडीमध्ये गुरुची, लोकांची किंमत ठेवत नाही, अपमान करतो, तो पढत मूर्ख. ब्रह्मज्ञानी नाहीये पण लोकांना मात्र ब्रह्मज्ञानाचे उपदेश करतो, तो पढत मूर्ख. अशा लोकांचा प्रपंच अशाश्वत आहेच म्हणून तो वाया जातो आणि परमार्थ त्यांनी खोटाच मानलाय म्हणून तोही साध्य होत नाही. संसारामध्ये सुख मिळेल असे जो मानतो, तो मोठाच मूर्ख समजावा, असं समर्थ म्हणतायत. म्हणून स्टार नोट काय सांगते की अशी पढत मूर्खाची लक्षणं कदापिही अंगीकारू नयेत. चांगल्या उपदेशाचं श्रवण करावं आणि आचरण करावं. श्रीराम समर्थ श्रीराम.